तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे भेंड्याच्या भाजीची रेसिपी, पण जरा वेगळ्या पद्धतीने। जे कोणी भेंडी खात नसतील ती पण आवडीने बोटं चाटून भेंडी खातील। तर मी याच्यासाठी आधी ही 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। तर ती मी आधी चिरून घेते। भेंड्यांच्या अशा 1-1 इंच 1-1.5 इंचवर अशा फोडी करून घ्यायच्या आहेत 4 भागांनी। या अशा प्रकारे 4 भागाचे याच्या पहिला आधी फोडी करून घ्यायचे। या पद्धतीने मी सगळी भेंडी आधी चिरून घेते। इथे भेंड्याच्या भाजीसाठी मी इथे 7-8 मिरच्या घेतल्यात, त्या तोडून घेते। आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं नाहीये, खलबत्त्यात टेचून घ्यायचे। अर्धा मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 1-1.5 इंच अद्रकचा तुकडा आहे आणि अर्धा मूठभर लसूण आहे। आपल्याला हे सगळं एकत्र असं खलबत्त्यात टेचून घ्यायचे। अशा प्रकारे मी हा एवढा जाडसर असा हा ठेचा टेचून घेतलेला, एकदम बारीक पण करायचा नाही आपल्याला, फक्त त्यातला अद्रक आणि लसूण थोडं बारीक करायचं आहे आणि मिरच्या जास्त बारीक नाही करायच्या। अशा पद्धतीने आपण मी ठेचा करून घेतलाय। आता एक साइडला मी कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यात मी आता तेल टाकत आहे। दोन ते अडीच पळी मी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाला की आपण जे हे भेंडीची कट करून घेतलेली आहेत यातले थोडे थोडे भेंडे या तेलात आपल्याला टाकायचे। परंतु यांना आपण परतून घेणार आहोत आणि याच्यातलं तेल सगळं इथेच काढायचे। असं याच्याने जे कोणी भेंडी खात नसतील ती लोक पण आवडीने भेंड्याची भाजी खातील। मी बाकीचे फ्राय करून घेते, याच पद्धतीने फ्राय करून घेते। अशा प्रकारे मी हे सगळे भेंडे तळून घेतलेले आहेत। ह्याच तेलात मी थोडंसं अर्धा पोळी अजून तेल टाकते आणि मी मोठे 2 कांदे चिरून घेतलेले होते ते मी याच्यामध्ये टाकते। आणि कांद्यांना पण गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। तसं यात थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे धुवून। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मनीषा रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलचा बटन दाबा, म्हणजे तुम्हाला मी नवीन रेसिपी टाकली की लगेच नोटिफिकेशन येत जाईल। इथे मी कांदा तांबूस रंगावर परतून घेतलेला आहे। आता मी याच्यात थोडेसे मसाले ॲड करणार आहे। इथे 1 चमच हळद घेतलेली आहे, 1 चमच जिरा पावडर आहे, 1 चमच मटन मसाला आणि 1 चमच धना पावडर आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पण मीठ आपण भेंडी टाकल्यानंतर टाकणार आहोत। आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। हे परतून 2 मिनिटं फक्त परतायचं आहे। मसाल्यांचा छान वास येतो आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत किंवा वरण भात भेंड्याची भाजी अशी खाऊ शकता।
जे कोणी भेंडे ज्यांना आवडत नसतील पण ह्या पद्धतीने ही भाजी बनवली तर नक्कीच आवडणार आणि पुन्हा पुन्हा करायला सांगणार. आता यात जो मी ठेचा टेचून घेतला होता तो सगळा याच्यात मी टाकत आहे. याला पण थोडासा आपण मीडियम गॅस ठेवून परतून घ्यायचं आहे. आणि भेंडे आपण थोडेसे तळून काढलेले आहेत त्याच्यामुळं ह्या फोडणीसाठी आपण तेल थोडा कमी घ्यायचा म्हणजे जास्त ऑइली स्पायसी होणार नाही आहे. असं छान परतून घेतल्यानंतर मी आता जे भेंडी तळून घेतली होती ती याच्यात टाकत आहे. तुम्ही बघू शकता याला जास्त तेल राहिलेला नाही आहे आणि छान असे कुरकुरीत दिसतात. आणि याच्यात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आत्ता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि मग छान परतून त्याच्यावरती आपण झाकण ठेवून 2 मिनटं फक्त ठेवायचं आहे की आपली भेंड्याची भाजीची रेसिपी रेडी. छान परतून गॅस कमी करून आणि आपण झाकण ठेवून 2 मिनटासाठी फक्त ठेवायचे. इथे 2 मिनटं झाली आहे. मस्त छान अशी ही एकदम बघू शकता सुक्की एकदम एक एक हे भेंडा असं वेगळा पडतो अशी या पद्धतीने झाली आहे. आणि वास पण खूप छान येतोय. एकदा नक्की करून बघा. आणि माझी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.